नमस्कार, जय महाराष्ट्र. भालचंद्र होलम. आपलं प्रभास समाचारमध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे, कालच निवडणूक आयुक्ताने जो आदेश दिला आणि त्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे जे इलेक्शन सुरू झालेत आणि आपण आज वसई नालासोपारा पश्चिम येथे उपस्थित आहोत. प्रभाग क्रमांक 11मधून ज्या RPIच्या माध्यमातून ही महायुतीचे घटक पक्ष RPI जे आहे ह्या माध्यमातून ताई एक उमेदवार म्हणून इच्छुक आहेत आणि त्यांना अशी अपेक्षा आहे की जे RPIच्या वाट्याला जे काही सीट येणार आहेत त्यातून प्रभाग 11मधून मला सीट मिळावे किंवा माझे जेवढे रिलेटिव्ह आहेत ते आज गेली अनेक वर्ष RPIच्या माध्यमातून काम करतात. ताई, काय सांगाल की आपलं नाव काय आहे, आपण RPIच्या माध्यमातून इच्छुक म्हणून उमेदवार आहेत, काय वलय असं आहे की तुम्ही निवडणुकीमध्ये उतरणार आहात? नमस्कार, मी करुणा बाबासे बिगवे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे महानगरपालिका निवडणूक येत आहे. तर ह्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 अनुसूचित जाती महिला ह्या प्रवर्गामधून मी निवडणूक लढवण्याचे ठरवली आहे. तर या क्षेत्रामध्ये मी माझे काका, माझे वडील आणि माझा भाऊ ह्यामुळे मी आले आहे. आम्हाला लहानपणापासून हे प्रबोधन करत असतात. माझे वडील हे खूप उत्तमरित्या लेखन करतात, कवी आहेत. ते वेगवेगळ्या लेखणीमधून आम्हाला समाजकार्यासाठी काय करता येईल हे सांगत असतात. तसेच माझे काका हे रामदास आठवले समाज कल्याण मंत्री ह्यांचे ह्यापासूनच्या चळवळीमध्ये आहेत. ते आता ते ह्यात नाहीत, पण त्यांनी 40 वर्ष खूप या पक्षासाठी दिलेली आहेत. तसंच माझा भाऊ प्रेमसागर इगवे हा नालासोपारा विधानसभा अध्यक्ष आहे. तर त्याने हे 15 वर्षापासून समाजकार्य करत आलेला आहे आणि त्याच्यासोबत मीही त्याला समाजकार्य करते. विविध माध्यमातून आम्ही जे काही करता येईल समाजासाठी ते आम्ही करतो. एक संधी ताई असं बोलत आहेत की बघा, प्रत्येक उमेदवार जो असतो तो बोलायला घाबरत असतो, काही गोष्टी समोर येण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण असंच आज झालेलं आहे की जसं जसं इलेक्शन वाढतं आणि वेळ जशी कमी आहेत, आपल्याकडे 24 रात्र आहेत आणि त्या 24 रात्रीमध्ये प्रत्येक उमेदवार विचार करतो की आपल्याला कुठेतरी संधी मिळावी. पण संधी मिळत असताना कशा पद्धतीने काम करावं हे ताई आज नवीन एक उमेदवार चेहरा म्हणून जर RPIने आणला आणि त्यांना संधी दिली तर संख्याबळ महानगरपालिकेमध्ये RPIचं वाढू शकतं. आणि तुम्ही नवीन उमेदवार जसं नवतरुणांना संधी दिली पाहिजे पक्षाने कुठच्याही, आणि तेच प्रशासन चांगल्या प्रकारे चालू शकतं. तर एक प्रभाग 11मध्ये आपण जिथे राहता त्यावेळी आपल्याला असं वाटतं का काही महिलांच्या समस्या आहेत किंवा प्रभाग 11मध्ये अनेक अशा समस्या आहेत, रस्ते, रोड, गटार, ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? जसे आम्ही बघत आहे, आता मी इथे लहानपणापासून राहत आहे, तर मला प्रत्येक गोष्ट इकडची माहिती आहे. जसे आपण पावसाळ्यामध्ये बघतोय पाणी साठणे किंवा मच्छरांचे प्रॉब्लेम, हे खूप नागरिकांना सतत ह्या संकटांना सामोरं जावं लागतं. ताई, कसं असतं की ज्यावेळी आपण नवीन म्हणून एक चेहरा मार्केटमध्ये येत आहोत आणि हे पक्ष आपल्याला जर संधी देत असेल तर प्रत्येक नवीन जो उमेदवार आहे त्याची हीच गोष्ट होते की आपण जोपर्यंत सभागृहामध्ये बसत नाही, डाईसवरती बसत नाही आणि नवीन काम करायची सुरुवात करत नाहीत, पण खरोखरच जी लोक जास्त बोलत नाहीत तीच लोक चांगल्या प्रकारचं काम करतात, असा माझा अनुभव आहे. ताई, तुम्ही सांगत की आपल्याकडे रस्ते, नाले, गटार अशा समस्या आहेत. महिलांविषयी काय समस्या अशा तुम्हाला वाटतात? तर आपण बघत आहोत की जशा माझ्या माता भगिनी आहेत, स्टेशनवरून घरी येतात, कधी रात्री अपरात्री येतात, जॉबवरून उशिरा येतात. तर स्टेशनवरून ह्या विभागापर्यंत एकही असं शौचालय वगैरे बांधलेलं नाही आहे. तर त्यांची गैरसोय होत आहे सातत्याने. तर पहिलं मी शौचालय वगैरे बांधण्याचं महानगरपालिकेपर्यंत याचिका नेईल, त्यांचं सुरक्षा आणि सर्व गोष्टी मी बघेल. ताई, आपल्याकडे आपल्या बाजूसून ह्या वर्षी जो जास्त पर्जन्य झालं, जास्त पाऊस पडला, त्यामुळे गटारांचे, नाल्यांचे प्रॉब्लेम निर्माण झाले. आपल्या बाजूसून एक मोठा नाला जातो आहे, त्या नाल्याविषयी समस्या आहेत. तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने ते दूर केले पाहिजेत? प्रत्येक वेळेस इकडे पावसामुळे पाणी साठलेलं जातं, नागरिकांचे खूप हाल होतात. तर मी नगरपालिकेपर्यंत हा प्रश्न नक्की नेईल आणि त्याचे होणार नाही असे मी बघेल. म्हणजे जास्तीत जास्त पाणी भरणार नाही, जास्तीत जास्त पाणी भरणार नाही, नाल्याची व्यवस्था वगैरे व्यवस्थित होते की नाही, कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होतं की नाही, हे सर्व मी लक्ष देणार. प्रभाग 11मधून ताई आपल्याला तिकीट कन्फर्म व्हावं यासाठी आपले वरिष्ठ जे आहेत, जिल्हा अध्यक्ष ईश्वर धुळे आहेत, तुमचे तालुका प्रमुख प्रेमसिंग साहेब आहेत, यांच्यापर्यंत आतापर्यंत तुम्ही इलेक्शनमध्ये तिकीट मिळावं असं चर्चा करतायत किंवा तुमचे वरिष्ठ तुमच्या तिकिटासाठी चर्चा करतायत का?
तसं बघायला गेलं तर ईश्वर धुळेजी साहेब हे माझे मार्गदर्शक आहेत. तर त्यांनीच मला सांगितलं आहे की तू एक समाजसेविका म्हणून चांगली मुलगी, म्हणजे त्यांनी माझं कार्य बघत आलेले आहे. तर त्यांनीच मला सांगितलं की तुझ्या ज्या काही इच्छा असेल तर तू ह्यामधून तू पूर्ण करू शकते. तुला समाजासाठी कार्य करण्याची खूप इच्छा आहे पहिल्यापासून, तर तू ह्या माध्यमातून आपल्याला आता प्रभाग क्रमांक 11मध्ये महिलांसाठी आरक्षित सीट आहे, तर तू यामध्ये उभी राहा, आम्ही सहकार्य करू. आणि ताई, तुम्हाला सहकार्य सर्व पक्ष करणार आहे, तुम्ही करणार आहे, पण तुमच्या प्रभाग 11 हा 42,000 वोटर आहेत, त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे. तुमचे पक्ष सर्व तुम्हाला ज्या पद्धतीने प्रोग्राम आखून देतील त्याप्रमाणे तुम्ही काम करणार आहेत. परंतु तुमचा जो महिलांशी संपर्क आहेत, ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क आहे किंवा मुलांशी संपर्क आहेत, आणि कॉर्नर ज्यावेळी आपण जातो नाक्यावरती आपण प्रत्येकाची चर्चा करत असो, काय असे तुम्ही मतदारांना आवाहन कराल की RPIला आणि महायुतीला मतदान करण्यासाठी? मला जर पक्षाने संधी दिली तर मी या संधीचं सोनं करून दाखवेल. कारण आत्तापर्यंत मी बघत आली नागरिकांच्या खूप साऱ्या समस्या आहेत, त्या समस्याचं निवारण करेल. माझा प्रभाग कसा विकास होईल ह्याकडे मी लक्ष देईल. पाणी पुरवठ्याच्या समस्या, प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी जातं की नाही ह्यामध्ये मी लक्ष देईल. कचऱ्याच्या समस्या येतात, कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही, नाल्यांच्या समस्या आहेत. या प्रभागामध्ये नेहमी पाणी साठलेलं, तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये नागरिकांचे खूप हाल होतात. तर ह्यापुढे ते होणार नाहीत याची मी दक्षता घेईल. आणि आरोग्य आणि शिक्षणाबद्दलच्या काही समस्या असतील त्याचं निवारण करील. महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्यांचं प्रशिक्षण घेण्याचे वेगवेगळे कार्यक्रम मी राबवेल. ह्या अशा विविध प्रकारच्या ज्या काही समस्या असेल त्याचं मी निवारण करेल. आणि जर मला नागरिकांनी ही संधी दिली आणि या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जर महायुतीकडून ही संधी मिळाली, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल. नक्कीच. आता आपण बघितलात की आपल्याबरोबर इग्वेताई ह्या एक नवीन उमेदी चेहरा म्हणून RPIच्या वतीने महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये उतरणार आहेत. आणि जर पक्षाने त्यांना खरोखरच संधी दिली आणि आतापर्यंत समाजसेवा करत असताना त्यांना आलेले अनुभव आणि त्याने करून घेणारी जी कामाची जी पद्धत आहे ती जर मला दिली, तर शिक्षण असो, महिलांच्या समस्या असो किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असो, ते कसे निवारण करायचे हे नक्कीच मी महानगरपालिकेमध्ये आवाज उठेन आणि पूर्ण करण्याचा मतदारांना दिलेलं ते आश्वासन आहे ते पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.